नमस्कार मंडळी. हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव असं म्हटलं जातं. पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला. प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत, परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रय. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही मार्गशीर्ष पौर्णिमा आरंभ 4 डिसेंबर सकाळी 8:38 होत आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमा समाप्ती 5 डिसेंबर सकाळी 4:44 होणार आहे. उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही 4 डिसेंबरला असेल, त्यामुळे दत्त जयंती ही गुरुवार 4 डिसेंबर रोजी साजरी करण्यात येईल. तर बघा मैत्रिणींनो, या दिवशी या मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर दत्त जयंतीनिमित्त या दिवशी दत्तांची सेवा, उपासना, आराधना केली जाते. तसंच दत्त जयंती या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असतं. या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा आणि नामजप केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास आपल्याला सहाय्य होते. तर या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त करून यामुळे या दिवशी आपल्याला सेवा, उपाय किंवा व्रत केले जातात बघा. आणि त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत. या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिलात तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. सर्व अडचणींतून मार्ग मिळेल. तसंच कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. जीवनातील सर्व संकट, अडचणी दूर होतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशी कोणती वस्तू आहे आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं नक्की लिहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, यंदा दत्त जयंती ही दत्त जयंतीच्या दिवशी जेवढं महत्त्व दत्तगुरूंच्या सेवेला दिलं जातं ना, तितकंच महत्त्व गायीची पूजा करायला सुद्धा दिलं जातं. कारण का तर दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि 4 श्वान म्हणजे 4 वेद, औदुंबराचा वृक्ष हे दत्तांचं पूजनीय रूप आहे. कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणात असतात. गायीला संपत्तीचे घर म्हटलं जातं आणि पौराणिक मान्यतेनुसार गाय हे विष्णूचं रूप आहे आणि दत्तगुरू हे दुसरं तिसरं कोणीही नसून भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक अवतार आहेत. तर या दिवशी बघा, गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच, पण त्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते. त्यांनी गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं. हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. 33 म्हणजे 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार असं मिळून 33 होतात. हिंदू धर्मात गायीचं मोठं महत्त्व आहे, तर ते सांगितलं जातं. सर्व देवी देवतांच्या पेक्षाही गायीचं महत्त्व हे खूप जास्त आहे. आणि या दिवशी जर तुम्ही दत्तगुरूंची कोणतीही सेवा नाही केली, पण गायीला ही वस्तू खाऊ घातलीत, तर साक्षात दत्तगुरू हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करतील. जर तुमच्या मनात काही इच्छा असेल, प्रयत्न करून तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील, काही अशा गोष्टी आहेत त्या शक्य होत नसतील, कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, खूप महत्त्वाचं एखादं काम आहे, अगदी तुम्ही 100% प्रयत्न केलेलं काम आहे,
पण हे पूर्ण होण्यासाठी आलं, परंतु काहीतरी अडचण आली आणि पुन्हा ते काम तुमचं थांबलं असेल, तर त्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल किंवा सतत तुम्हाला पैशाची आर्थिक अडचण येत असेल, तर आलेला पैसा तुमच्याकडे स्थिर राहत नसेल, पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहेत, परंतु घरातून पैसा बाहेर जाण्याचे मार्ग हे जास्त असतील, आजारपण असेल, घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपत नसेल, तर तुम्ही उद्या दत्त जयंतीच्या दिवशी गाईला फक्त ही एक वस्तू अवश्य खाऊ घाला. आता ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे, तर बघा मैत्रिणींनो, गुरुवारी सकाळपासून ते अगदी तुम्ही रात्री 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत जर ही वस्तू गाईला खाऊ घातली तरी देखील चालेल. कारण पौर्णिमा तिथी ही गुरुवारी दिवसभर आणि रात्रभर असणार आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल, तेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घालू शकता. मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या वेळेमध्ये तुम्हाला कधी वेळ भेटेल तेव्हा घातली तरी चालेल. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. पीठ घ्यायचं गव्हाचं आणि त्याची कणिक मळायची. कणिक मळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे. एक गुळाची चपाती तयार करायची आहे, किंवा जेव्हा तुम्ही कणिक मळणार आहात त्याच वेळी तुम्हाला थोडंसं गुळाचं पाणी करायचं आणि ते पाणी घालून तुम्हाला गव्हाचं कणिक मळायचे आहे. यानंतर आपल्याला या कणकेची एक गूळ चपाती जी आहे तर ती बनवायची आहे. यानंतर ती चपाती तुम्ही एका ताटामध्ये घ्या. त्या चपातीवरती भिजवलेली मुठभर चणा डाळ ठेवायची आहे आणि त्याबरोबर 2 केळी ठेवायची आहेत. पिकलेली जी पिवळ्या रंगाची केळी असतात तर ती 2 केळी तुम्हाला त्या चपातीवरती ठेवायची आहेत. त्यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये थोडंसं हळद, कुंकू आणि अखंड अक्षदा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर या सगळ्या वस्तू एका ताटात घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जायचं. देवघरामध्ये गेल्यानंतर काय करायचं बघा, आपल्या देवघरामध्ये गाई आणि वासराची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला हळद कुंकू लावायचं आहे आणि त्या दिव्याने ओवाळायचं आहे आणि काही वेळासाठी हे ताट तुम्हाला तिथंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं बघा, त्याच्यानंतर तुम्हाला दत्तगुरूंचा जर तुमच्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यालासुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे, किंवा स्वामींचा फोटो असेल तरीसुद्धा चालेल. 5 मिनिटांसाठी आपल्याला हे ताट तिथंच ठेवायचं आहे आणि 5 मिनिटानंतर हे ताट तिथून उचलायचं आणि सरळ तुम्हाला गाईजवळ घेऊन जायचं आहे. तुमच्या आसपास कुठे गाई असेल किंवा गाईचा गोठा असेल तिथं जाऊन तुम्हाला जायचं आहे. गाई तुमची घरची असेल किंवा शेजारच्या घरची असेल किंवा तुमच्या घराजवळ बाहेरच्या गाई येत असेल तर कोणत्याही गाईला तुम्ही ही वस्तू खाऊ घालू शकता. आता बघा, गाईजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती आपण जे पाणी घेऊन गेलो होतो ते पाणी टाकायचं आहे. गाईला हळद कुंकू लावून घ्यायचं. आता ही जी गूळ चपाती भिजवलेली चणा डाळ आणि केळी आहेत तर ती तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहेत आणि दोन्ही हाताने तुम्हाला ती गाईला खाऊ घालायची आहेत. आता बघा, ही चपाती खाऊ घालत असताना तुम्ही तुमच्या दोन्ही हातामध्येच घ्यायची आहे. जेव्हा गाय कोणतीही वस्तू खाते तेव्हा ती जिभेने खाते, म्हणजेच जिभेने अगोदर तोंडामध्ये घेत असते आणि यानंतर ती खात असते. जेव्हा ती जिभेने खाणार आहे तर त्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हातांना झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला ही चपाती गाईला खाऊ घालायची आहे. म्हणून तुम्ही दोन्ही हातामध्ये व्यवस्थितरित्या घेऊन गाईला घास द्यायचा आहे. जेव्हा गाईच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होतो, तुमच्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी, नकारात्मकता, तुमच्यामध्ये असणारे दोष, इडापिडा, तसंच तुमच्या मागे असणारी संकटं, अडचणी ज्या आहेत तर त्या क्षणामध्ये दूर होतात आणि लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते. जर तुम्हाला नसेल तर तुमच्या हाताने तुम्हाला खाऊ घालणं जर शक्य होत नसेल तर काय करायचं, तुम्ही तशीच ताटामध्ये ठेवली तरीही चालेल. फक्त एक स्पर्श हा गाईला तुम्ही करा.
शक्य असेल तर या गाईला आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायला विसरायचं नाही. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती तुम्हाला मागायची आहे. आता जर तुम्हाला गाईला ही गूळ आणि चपाती भिजवलेली चणा डाळ, केळी खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही काय करा, हिरवा चारा खाऊ घाला तरीसुद्धा चालेल. तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. फक्त तुम्हाला तुमच्या हाताने हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. तुमच्या घरापासून गाय खूप दूर आहे, तिथं तुम्हाला जाणं शक्य नाही, तर तुम्ही तिथे जाऊन थोडासा चारा घ्या आणि तोच तुम्ही गाईला खाऊ घातला तरीसुद्धा चालेल. तरीही याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला अनंत पटीने या दत्त जयंतीच्या दिवशी प्राप्त होईल. तर बघा, 4 डिसेंबर गुरुवारच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण हा एक उपाय जो आहे तो तुम्ही अवश्य करायचा आहे. या उपायामुळे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच सुटण्यास मदत होईल. तर मैत्रिणींनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसंच कमेंटमध्ये